संभाजीनगर येथे आरक्षण वर्गीकरणच्या समारंभात मोर्चा संपन्न। 1 मे 2024च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला अनुसरून अनुसूचित जातीतील 13% आरक्षणाचे उपवर्गीकरण तात्काळ करावे यासाठी आज संभाजीनगर येथे अनुसूचित जातीतील आरक्षणापासून यशस्वी करण्यासाठी एकत्र करून उपवर्गीकरणाला संजय ठोकर प्राध्यापक संजय गायकवाड केले होते। या मोर्चात सर्व वंचित जातीचे कार्यकर्ते उपस्थित निलेश त्रिभुवन मोर्चा मागची भूमिका। या मोर्चामध्ये अशोक कांबळे, प्राध्यापक संजय गायकवाड, अनिल चांदणे, प्राध्यापक पंडित सूर्यवंशी, प्राध्यापक डॉक्टर अंबादास सकट, राजू अहिरे, RPIचे नेते संजय ठोकर, कैलास पाचगे व इतर मनोगत व्यक्त उपवर्गीकरणाचा शासनाने जो घाट घातलेला आहे, तुम्ही त्याच्या समाधानी आहात का? काय विभागीय आयुक्त कार्यालयात सादर करण्यात आले। सर्वोच्च उच्च न्यायालयाच्या एका निवृत्त न्यायाधीशाच्या अनंत बद्दर नावाच्या एका न्यायाधीशाची निवृत्ती। खरं तर आपण सगळे संविधानाला मानणारे आहोत, म्हणून आपण मान्य केलं पाहिजे की त्या समितीचा अहवाल जो काही आहे तो वंचिताच्या उपेक्षितांच्या न्याय हक्कासाठीचाच तो असला पाहिजे असं समजून आम्ही समाधानी आहोत। बरं, आज SC मध्ये एकूण 60 जाती आहेत, ते कसं उपवर्गीकरणाचं कार्य केलेलं आहे? तो काही फार मोठा विषय नाही, कारण आंध्रमध्ये, तेलंगणामध्ये, पंजाबमध्ये, तामिळनाडूमध्ये आणि महाराष्ट्राला लागून असलेल्या कर्नाटकामध्ये तर 59 जाती 105 जाती आहेत। आपल्याकडे तर 59 जाती आहेत। 105 जातीचं वर्गीकरण नीटपणाने ते करू शकतात। 59 जातीचं आपल्याला उपवर्गीकरण करणं काही फार मोठे कष्टाची बाब नाही, कारण सगळी यंत्रणा चालू आहे, नीटपणाने ती करतील, आमचा त्याच्यावर विश्वास आहे। आज तुमचा समाज बांधव फार मोठ्या संख्येने उपस्थित होता, तर तुम्ही काय मेसेज देणार त्यांना? आम्ही सरकारला एक मेसेज देऊ शकतो की आम्ही उपेक्षित आहोत, वंचित आहोत आरक्षणापासून। 70 वर्षापासून या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये आरक्षण आहे, परंतु या 59 जातीपैकी 2-3 जातीलाच याचा आरक्षणाचा लाभ मिळाला, बाकी जाती आरक्षणापासून वंचित राहिल्या। याचा अर्थ ते शिकलेले नाहीत असं नाही, मोठ्या प्रमाणामध्ये शिकलेले आहेत, ते तंत्रज्ञ आहेत, इंजिनियर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, सगळे आहेत, परंतु त्यांना योग्य संधी मिळाली नाही। बाबासाहेबांनी घटनेच्या पहिल्या पानावर प्रस्ताविकेमध्ये म्हणले, समानतेची संधी, सामाजिक न्याय हा खरं तर बाबासाहेब जिवंत असतानाच मिळायला पाहिजे होता, परंतु 70 वर्षानंतरसुद्धा आपल्याला नीटपणानं मिळाला नाही। म्हणून 44 डिग्री तापमान असलेल्या या दिवशीसुद्धा आजसुद्धा संभाजीनगरमध्ये मोठा मोर्चा निघाला आणि समाजाला उन्हामध्ये येऊन न्याय हक्कासाठी लढा द्यावा लागतो। दलित समाजामध्ये जी चर्चा चालू आहे की हे एका जातीच्या विरोधात आहे, एका जातीला खुश करण्यासाठी, मित्रांनो अजिबात नाही। मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो, हा लढा किंवा हे आरक्षण उपवर्गीकरण एका जातीला 2 जातीला खुश करण्यासाठी नाही, तर त्या जातीला आरक्षणाचं न्याय वाटप, योग्य संधी मिळाली पाहिजे, त्यासाठीचं वाटप आहे। काही जण म्हणतात की हे महार समाजाच्या नौबताच्या विरोधात आहे, अजिबात तसं नाही। महाराष्ट्रामध्ये मात्र की हे आमच्या विरोधात आहे, तुमचं आरक्षण कसं काय जाणार आहे? शेड्यूल कास्टचं 13% आरक्षण तुमच्या मागासलेपण आणि लोकसंख्या याच्यावर तुम्हाला मिळणारच आहे, याच्यावर घाबरण्याचं काही कारण नाही। पण या ठिकाणी मुद्दाम होऊन हा अधिकार सर्वोच्च न्यायालयाचा नाही, सर्वोच्च न्यायालयाचा, तुम्ही न्यायालय तर मान्य आहेत का नाही आपल्याला? बाबासाहेबांचं संविधान तरी तुम्हाला मान्य आहे का नाही हे पहिल्यांदा ठरवा। आम्ही संविधानाला मानणारे आहोत। सर, सर्वोच्च न्यायालयाने असं काही बंधन घालून दिलेलं नाही का राबवच म्हणून त्या राज्य सरकारने तो निर्णय घ्यावा असं सांगितलेलं आहे। मग महाराष्ट्रामध्ये फडणवीस सरकार 2 जातीमध्ये उपवर्गीकरणाच्या नावाखाली भांडण लावतंय असं तुम्हाला वाटत नाही का? अजिबात नाही। तुम्ही जे म्हणता अपवादात्मक असा शब्द वापरलेला नाही। सुप्रीम कोर्टाचा 550 पानाचा निकाल आहे, नीटपणानं वाचा। जस्टिस BR गवई त्याच्यामध्ये आहेत, लार्जेस्ट निकाल त्यांचाच आहे, अर्धा निकाल BR गवई साहेबांनी, जस्टिस गवईंनी दिलेला आहे। असं नाही की याचं वाटप केंद्र सरकारकडे न टाकता त्या राज्य सरकारला रिझर्वेशनचं समन्यायी वाटप करण्याचा अधिकार आहे, असा तो निर्णय आहे राज्य सरकारनं। याचा अर्थ हे सरकार वंचिताच्या बाजूनं आहे,
हे सरकार उपेक्षिताच्या बाजूने आहे. हे सरकार ज्यांना आतापर्यंत काहीच मिळालं नाही, अशक्त घोडे आहेत, कमजोर घोडे आहेत, मरतुंगे घोडे आहेत शाहू महाराजाच्या त्या स्वप्नातले, तर त्या घोड्यांना 4 दाणे मिळाले पाहिजेत याच्यासाठीचं हे आरक्षणाचा उपयोग केला आहे. तर आता आपलं नाव सांगा. पंडित सूर्यवंशी, राज्य समन्वयक, सकल मातंग समाज, महाराष्ट्र.